नमस्कार मित्रांनो. सध्या महायुती सरकार ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1500 रुपये देत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ही रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महिला आणि बाल कल्याण विभागाअंतर्गत या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या बजेटमध्ये आता कपात करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात महाराष्ट्राच्या महायुती सरकारला अडचणी येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच कबूल केले की सध्या राज्याची आर्थिक स्थिती ही योजना पूर्णपणे राबविण्यासाठी पुरेशी मजबूत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, ज्याने निवडणुकीत महायुतीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद होती. सरकारने आश्वासन दिले होते की जर ते पुन्हा सत्तेत आले तर ही रक्कम दरमहा 2100 रुपये केली जाईल. मात्र अजित पवार यांनी आता हे आश्वासन पूर्ण करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. नांदेडमधील एका सभेला संबोधित करताना पवार यांनी स्पष्ट केले की सरकारने 2100 रुपये देण्यास नकार दिला नाही, परंतु आर्थिक अडचणींमुळे सध्या ते लागू करण्यास असमर्थ आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर पात्र महिलांना वचन दिलेली रक्कम दिली जाईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आपल्याला महाराष्ट्रातील 13 कोटी लोकांची काळजी घ्यावी लागेल. आपण अनेक दावे करू शकतो, पण पैशांच्या बाबतीत आपण बेईमान असू शकत नाही. सध्या महायुती सरकार ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1500 रुपये देत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ही रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत या योजनेसाठी देण्यात आलेल्या बजेटमध्ये आता 9000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी सुधारित पात्रता निकषांमुळे अनेक महिला या योजनेतून वंचित राहिल्या आहेत. महायुती सरकारवर टीका करताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल पाटील यांनी सत्ताधारी युतीवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आणि निवडणूक जनादेशात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली आहे आणि जनादेशात फेरफार केला आहे. ते संपर्क आधारित भरती करणाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे आणि जनतेचा पैसा अदानींच्या खिशात टाकत आहेत. आर्थिक अडचणींमुळे सरकारच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्याच्या क्षमतेबद्दल आता चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने भविष्यात 2100 रुपये देण्याची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले असले तरी त्यांच्यासाठी कोणतीही स्पष्ट अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश, दिल्ली, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचे निवडणूक आश्वासने देण्यात आली होती आणि अनेक राज्यांमध्ये या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभही दिले जात आहेत.